विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं। मात्र तसं न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे। यातच दिलेला शब्द पाळावा अशी मागणी करत किसान ब्रिगेडच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी धडक दिली आणि कर्जमाफीचे अर्ज तहसीलदारांना सादर केले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महायुतीचं सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता सत्ता येताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केले जात आहे। सरकार स्थापन होऊन 1 वर्षाचा कालावधी होत असताना 2 अधिवेशन सुद्धा पार पडले। दोन्ही अधिवेशनात कर्जमाफीबद्दल साधी चर्चा सुद्धा झाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे। किसान ब्रिगेडचे अध्यक्ष शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनाला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला। कर्जमाफीचे अर्ज भरून हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन कर्जमाफीचे अर्ज सादर केले। मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालीच पाहिजे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाशभाऊ मारोटकर यांच्या उपस्थितीत आज सर्व शेतकरी किसान ब्रिगेड अंतर्गत शेतकरी कर्जमुक्ती अर्ज निवेदन आम्ही तहसीलदाराला दिलेले आहे। माननीय प्रकाशभाऊ पोहरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सर्व कर्जमुक्ती अर्ज सर्व शेतकरी देत आहे। त्यानिमित्तानं आम्ही सुद्धा माननीय तहसीलदारांना हे सर्वांचं पर्सनल व्यक्तीचं शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती अर्ज दिलेले आहे। प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। सरकार येऊन 1 वर्षाचा कालावधी झाला, 2 अधिवेशन झाले, एक अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, एक हिवाळी अधिवेशन झालं। परंतु या दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल साधी चर्चाही सुद्धा झाली नाही। त्यामुळे माननीय शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही सर्व शेतकरी एकजूट होऊन आज नांदगाव खंडेश्वर तहसीलला कर्जमाफीचे हजारो अर्ज या ठिकाणी त्यांना दाखल केलेले आहे आणि कर्जमाफीची मागणी केलेली आहे। तात्काळ या 1 ते 2 महिन्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय जर या सरकारने घेतला नाही तर आम्ही शेतकरी निश्चितपणे रस्त्यावर उतरू आणि आमचं कर्ज माफ करण्यासाठी या सरकारला भाग पाडू।